आपण बघणार आहोत गुरुकुंज मोजरी बायपास मार्गाच्या अंतिम टप्प्यातील कामाबद्दल। हा महामार्ग लवकरच जड वाहतुकीसाठी खुला होणार आहे आणि त्यामुळे वाढत्या अपघातांच्या संख्येत मोठी घट होणार आहे। पाहूया संपूर्ण माहिती। अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुकुंज मोजरी जवळ शेंदोळा खुर्द ते तळेगाव ठाकूर या 6 किलोमीटर लांबीच्या बायपास मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माहितीनुसार पुढील 2 महिन्यात हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। यामुळे अमरावती नागपूर मार्गावरील वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल। बायपाससाठी 52 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असून हा प्रकल्प जड वाहनांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। गुरुकुंज मोजरी ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सव वेळी लाखोंच्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढले आहे। नव्या बायपास मार्गामुळे हा धोका टाळता येणार आहे। संत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी होतो। या ठिकाणी भारतातून लाखो लोक महाराजांच्या पुण्यतिथीमध्ये श्रद्धांजली वाहण्यासाठी येतात आणि या गावाला एकच रोड असल्यामुळं या ठिकाणी त्यावेळेला गर्दीमुळं अपघाताची शक्यता जास्त राहत होती। त्यामुळे मग आम्ही काय केलं की माननीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे अखिल भारतीय श्री गुरुदेव स्वामीतर्फे आम्ही एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेलो आणि त्यांनी आमची सगळी समस्या सांगितल्यानंतर त्यांनी लगेच बायपास मंजूर केला आणि मला असं वाटतं तो आता एक 2-3 महिन्यामध्ये जवळपास खुलासुद्धा होईल। त्याचं काम बरंचसं झालेलं आहे आणि त्या बाबतीत या माध्यमातून सगळ्या यात्रेकरूंची पण आता एक चांगली सोय झालेली आहे आणि अपघाताचं प्रमाणसुद्धा याच्यामुळे निश्चितपणे कमी होईल आणि लोकांचा त्रास पण हा प्रकल्प 2024 अखेरीस पूर्ण होणार होता, मात्र सततच्या पावसामुळे आणि शेतकऱ्यांच्या अतिरिक्त अंडरपास पुलाच्या मागणीमुळे काम थोडे लांबलेत। आता हे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। आपण सध्या अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बायपास वळण रस्त्यावर आहोत, ज्याचं काम गेल्या 2 वर्षापासून सुरू आहे व या रस्त्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे। त्यानंतर इथल्या गुरुदेव भक्तांनी सुद्धा हा वळण रस्ता तयार व्हावा याची मागणी सतत नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे केली होती व त्यालाच हिरवी झेंडी दाखवून या सर्व कामाला मंजुरी दिली होती। त्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे। हा बायपास महामार्ग जड वाहतुकीसाठी पर्याय असल्याचं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून बोलल्या जातं। त्यानंतर लवकरच हा महामार्ग देखील 1-2 महिन्यातच सुरू होईल। या महामार्गावरून जड वाहतूक जी आहे ही सतत धावत राहील। त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंजातील दरवर्षी होत असलेल्या ऑक्टोबर महिन्यातील पुण्यतिथी महोत्सवात लाखोंची गर्दी महासमाधी स्थळी असते। त्याच्यामुळं अपघाताची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। यामुळे आपसुकच अपघाताची संख्या सुद्धा कमी होण्याला मदत होईल। जयंत निखाळे, सिटी न्यूज, दिवसा। तर हा होता गुरुकुंज मोजरी बायपास मार्गाबाबतचा संपूर्ण अहवाल। लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल आणि अपघातांचे प्रमाणही कमी होईल।